कुणाला फायदा होणार कुणाला तोटा होणार हे काही वेळातच चित्र स्पष्ट होणार आहे। मात्र शिर्डीमध्ये राधाकृष्ण पाटील हे 6332 मतांनी पुढे असल्याचं बघायला मिळतंय। शहाजी बापू पाटील 677 मतांनी केवळ 677 मतांनी पुढे असल्याचं बघायला मिळतंय। तर साकोलीमध्ये नाना पटोले हे सुद्धा आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। 288 मतदारसंघांसाठी ही निवडणूक झालेली होती आणि प्रत्येक ठिकाणचा अचूक कल थेट स्ट्रॉंग रूम मधून तुमच्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न हा आमचा आहे। निकालाचं हेडक्वार्टर म्हणजे सध्या आपण बघतोय साम टीव्हीवरती कळवा मुंब्रामध्ये जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। सध्याची संपूर्ण आपण राजकीय गणित बघतोय। कळवा मुंब्रा या मतदारसंघामध्ये जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळत आहे। जितेंद्र आव्हाड या ठिकाणी पारंपरिक ही लढत या ठिकाणची देखील म्हणावी लागेल, कारण गेली अनेक वर्ष जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि आता जर आपण बघितलं तर ते आघाडीवर असल्याचं कळतंय। मलबार हिल या ठिकाणी मंगलप्रभात लोढा हे आघाडीवर असल्याचं कळतंय। तर सध्याच्या आपण काही हाय व्होल्टेज लढती सुद्धा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघू शकतोय, ज्या की बिग फाईट आहे। अचलपूर या ठिकाणी जर आपण बघितलं तर काँग्रेसचे बबलूभाऊ देशमुख पिछाडीवर आहे, मात्र बच्चू कडू हे आघाडीवर आहे। तर संगमनेर या ठिकाणी बाळासाहेब थोरात हे पिछाडीवर आहे। महाडमधून भरत गोगावले हे तिसऱ्या फेरीमध्ये सुद्धा आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय। तिसऱ्या फेरीमध्ये तब्बल 2500 मतांनी गोगावले हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। याआधी भरत गोगावले दुसऱ्या फेरीपासून आघाडीवरच असल्याचं आपण पाहतोय।